तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघूया बेसिक मॅथ मध्ये सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक की जो की स्कॉलरशिप साठी किंवा स्पर्धा परीक्षा जे असतात MTS किंवा कोणत्याही परीक्षा असो MPSC असो त्यामध्ये विचारला जातो मॅथ मध्ये, दॅट इज बॉड मास रूल. तर बॉड मास रूल म्हणजे काय? तर बॉड मासचा फुल फॉर्म आहे B फॉर ब्रॅकेट, O म्हणजे ऑफ, D means division, M means multiplication, A means addition आणि S means subtraction. तर हा बॉड मास रूल वापरायचा कसा? तर बॉड मास रूल म्हणजे काय की प्रेफरन्स म्हणजे समजा एवढे ऑपरेशन्स आहेत, एवढ्या ऑपरेशन मध्ये आधी कोणतं परफॉर्म करायचं. सपोज 6 + 3 - 3 × 4 / 4. तर ह्यामध्ये आधी परफॉर्म करायचं कोणतं? तर सर्वात जास्त प्रेफरन्स द्यायचं फर्स्ट ऑफ ऑल ब्रॅकेटला. तर ब्रॅकेट जर असं समजा इथे जर ब्रॅकेट असतं तर ह्या सगळ्यांपैकी आधी कोणतं सोडवायचं? तर ब्रॅकेट मधलं सोडवायचं, कारण ब्रॅकेटला जास्त प्रेफरन्स आहे किंवा महत्व आहे. तर मग आधी ब्रॅकेट सोडवावं लागेल. 6 + 3 9 - 3 × 4 / 4. आता सर ह्यामध्ये कोणतं सोडवायचं आधी? तर आधी डिवाइड सोडवावं लागेल, डिव्हिजन, कारण ब्रॅकेटच्या नंतर ऑफला प्रेफरन्स आहे, नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन. मग आधी काय करावं लागेल? डिव्हिजन सोडवावं लागेल. सो 9 - 3 4 1 जा 4. मग आता ह्या दोघांमध्ये काय करावं लागेल? आधी इथं सबट्रॅक्शन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, तर आधी काय सोडवावं लागेल? मल्टिप्लिकेशन. सो 3 1 जा 9 ॲज इट इज, 3 1 जा 3. सो 9 - 3 6. तर याचा आन्सर आहे 6. म्हणजे बॉड मास रूल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. म्हणजे जे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो त्यासाठी बॉड मास रूल फार इम्पॉर्टंट आहे. जसे की चॅप्टर्स अप्रॉक्सिमेशन किंवा सिम्प्लिफिकेशन, ह्या चॅप्टर्स मध्ये बॉड मास रूल वर भरपूर क्वेश्चन असतात. तर अशाच मॅथ्स रिलेटेड बेसिक व्हिडिओ साठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.